नमस्कार. आजचा विषय आहे प्रेमविवाह की अरेंज मॅरेज. खरं तर प्रेमविवाह हे टिकतात का हो, याबद्दलची मोठी साशंकता आहे. आत्ता काही उदाहरणं आपल्याकडे घडतात की 1-2 वर्ष पती पत्नी म्हणून प्रेमविवाहात राहतात, त्यानंतर एकमेकांना समजून घेणं, ॲरोगन्सी वाढणं, त्याने आपल्याला समजून नाही घेतलं, त्याला लग्नापूर्वी मी हे सांगितलं होतं, मग तो आता असं वागतो किंवा ती असं वागते. या गोष्टींमुळं विवाह टिकण्याची जी पूर्वीची पद्धत होती किंवा तडजोडीची पद्धत होती, जबाबदारी पेलण्याची पद्धत होती, सामंजस्याने राहण्याची पद्धत होती, ती आता आपल्याकडे राहिलेली नाही. मॅरेजमध्ये काय होतं की दोघांना समजून घेण्यासाठी विवाहाचा काही काळ निघून जातो. त्यामध्ये दोघं एकमेकाला समजून घेतात, त्या दरम्यान मुलं होतात आणि कुटुंबाप्रती आस्था वाढून, आत्मीयता वाढून तिथून पुढे संसार चालू होतो. मग आता आपल्याकडं या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. दुसरी महत्त्वाची त्याहून गोष्ट अशी की आपण हुंडा देताना एखाद्या ठिकाणी काय पाहतो, मुलीचं भलं झालं पाहिजे म्हणून गडगंज प्रॉपर्टीवाला व्यक्ती पाहतो, त्याला हुंडा देतो, लग्न करून देतो, मोठमोठा खर्च करतो. पण हे करत असताना तो मुलगा कॅपेबल आहे किंवा नाही आहे याच्या गोष्टी आपण विसरून जातो. मग तो जर मुलगा दारूच्या आहारी गेलेला असेल, व्यसनांच्या आहारी गेलेला असेल किंवा मूळतः अनेक मोठ्या प्रमाणात प्रचंड पैसा असेल, तर त्या व्यक्तीची क्रयशक्ती किंवा कर्तृत्व काही आहे का याचा विसर आपल्याला पडलेला असतो. म्हणून कुठल्या तरी दावणीला आपल्या मुलीला बांधून आपण रिकाम होतो. पण या उलट जो मुलीचा बाप लग्न करताना हा विचार करत नाही की त्याच्या 21व्या किंवा 25व्या वर्षी तो कुठल्या अवस्थेत होता. जर अरेंज मॅरेज करताना ही गोष्ट लक्षात घेतली, होतकरू मुलाला जर मुली दिल्या, शेतकऱ्यांना दिल्या किंवा इतर कुठल्याही प्रकारचा बिझनेस करणारा असू द्या, जो होतकरू आहे, ज्याला गरिबीची जाण आहे, वस्तुस्थितीची जाणीव आहे, अशा व्यक्तीला जर मुली दिल्या तर कदाचित ह्या अशा प्रकारच्या घटना घडणार नाही की जिथे मुलींचं किंवा स्त्रियांचं अमानुषपणे छळ होईल. अशा घटना घडणार नाही. याविषयी मुलींनी सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की आपल्याला कृत्रिमच्या किंवा लखलखाटाच्या दुनियेत जायचं आहे की मानसिकरित्या आणि भावनिकरित्या आपल्याला समाधानी राहायचं आहे. कारण होतं कसं, अनेक मोठा पैशावाला आहे, मर्सिडीजमध्ये फिरणार आहे, मग मला त्याच्यासोबत अफेअर केलं पाहिजे किंवा त्याच्यासोबत लग्न करून देत आहेत म्हणजे मी थाटात राहील. हा गैरसमज पूर्णतः बाजूला करून द्या. कारण जे श्रीमंत आहेत त्यांचे शौक वेगळे आहेत आणि जे तळातून श्रीमंत होतात, शून्य ते शिखर गाठण्याचा प्रयत्न करतात, ते कष्ट करतात. मग अशा वेळी आपण निर्णय घेताना मुलींनी आणि महिलांनी याबाबत विशेषतः काळजी घेतली पाहिजे. असो, आजचा हा इथं आपण विचार करूया की नक्की आपल्याला आपल्या संपूर्ण आयुष्यात काय साध्य करायचं. पैशावाला स्वीकारायचा आहे की जो त्याच्या तालावर